नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकवीन चांगला धडा या सिरियलच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये कोणती अशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर मित्रांनो, अधिपती आणि अक्षराच्या आता लव्ह स्टोरी पाहून चंची आणि दुर्गीच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे. तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, अधिपती सकाळचे सगळ्यात लवकर उरकून आता ऑफिससाठी निघालेले असतात, म्हणजेच त्यांना फॅक्टरीमध्ये जायचं असतं. पण त्यावेळेस मात्र अधिपती ओंक्याला आवाज देत असतात आणि म्हणत असतात की अरे ओंक्या डोंक्या टोंक्या, लवकरात लवकर माझी फाईल घेऊन त्या ठिकाणी ये. पण त्यावेळेस मात्र ओंक्या काय तिकडून आवाज देतच नाही आणि अधिपतींना असा भास होतो की मास्तरीणबाई स्वतः त्या फाईल घेऊन आलेली आहेत आणि त्या बोलतात की प्लीज तुम्ही नका ना जाऊ, आता माझं तुमच्यासोबत लग्न झाले ना, मला थोडा वेळ द्या ना. त्यावेळेस मात्र अधिपती म्हणतात की अहो मास्तरीणबाई, मला ऑफिसला जायलाच लागेल ना, मी फॅक्टरीवरून माघारी येतो आणि नंतर तुम्हाला वेळ देईल. पण त्यावेळेस मात्र मित्रांनो, अधिपतींचा तो सगळा काही भास असतो आणि अधिपती खाली पडतात. पण त्यावेळेस मात्र तेवढ्यात अक्षरा येते आणि अक्षरा म्हणते की काय हो अधिपती, एवढ्या सकाळ सकाळ कुठे चाललाय तुम्ही. पण त्यावेळेस मात्र अधिपती म्हणतात की फाईल कुठे. तर त्यावेळेस मात्र अक्षरा म्हणते की कसली फाईल, मला तर नाही सांगितली तुम्ही फाईल. त्यावेळेस मात्र अधिपतींना कळतं की हा सगळा एक भास आहे. त्यावेळेस मात्र अधिपती चाललेले असतात ऑफिससाठी आणि अक्षरा डबा घेऊन येते. तर अक्षरा तो डबा देते आणि त्यावेळेस मात्र अधिपती म्हणतात मी जाऊ ना खरंच. तर त्यावेळेस मात्र अक्षरा म्हणते की हो तुम्ही जावा ना, काम आहे तुम्हाला, तुम्ही ते काम पहिलं करून या. त्यावेळेस मात्र अधिपती म्हणतात की आपलं नवीन लग्न झालं आहे त्याच्यामुळे तुम्हाला वेळ दिला पाहिजे ना. त्यावेळेस मात्र अक्षरा म्हणते की आपण नंतर गप्पा मारू का, पूर्ण दिवसभर आपण गप्पाच मारायच्या. त्यावेळेस तुम्ही आता कामाला जावा आणि नंतर माघारी या. त्यावेळेस मात्र अधिपती त्या ठिकाणाहून निघायला लागतात. तर अधिपतींना असं वाटतं की जे काही आपल्या मनामध्ये चालू आहे ते सगळं काही चुकीचं आहे, कारण की मास्तरीणबाईच्या मनामध्ये आपल्याबद्दल थोडं देखील प्रेम नाही, कारण की हे सगळं त्यांच्या मनाविरुद्ध झालेलं आहे असं अधिपतींना वाटत असतं. त्याच्यामुळे अधिपती म्हणतात की मास्तरीणबाईने एकदा तरी माझ्याकडे पाठीमागे ओळून पाहिलं पाहिजे. पण अधिपतींच्या लक्षात नसतं की अक्षरा तिथून निघून गेलेली आहे. तर अधिपती पाहतात तर अक्षरा त्या ठिकाणी नसतं. तर अधिपती आता ज्यावेळेस ऑफिसला निघालेले असतात त्यावेळेस मात्र अधिपती विचार करत असतात की माझ्यासोबत काय घडत आहे देवा, कारण की मास्तरीणबाईचं माझ्यावरती प्रेमच नाही, कारण की त्यांच्यासोबत हे लग्न बळजबरीने झाले आणि त्यांच्या मर्जीविरुद्ध झाले हे देखील अधिपतींच्या लक्षात आलेलं असतं. पण अधिपती म्हणतात की असं कोणतं कारण असेल त्याच्यामुळे मास्तरीणबाईने अचानक आमच्यासोबत लग्न करण्यासाठी परवानगी दिली. तर अधिपती म्हणतात जाऊ दे, आता आमचा संसार कसा होणार आहे तूच बघून घे रे देवा. तेवढ्यात अधिपती चाललेला असतात. तर तेवढ्यात तिथे अक्षरा येते आणि अक्षरा म्हणते की अहो अधिपती काय करताय तुम्ही. त्यावेळेस मात्र अक्षरा ती पाण्याची नळ बंद करण्यासाठी आलेले असते आणि अक्षरा त्या ठिकाणी पाण्याचा नळ बंद करत असते, पण तो काही पाणी बंदच होत नसतं. तर त्या ठिकाणी अधिपती जातात आणि त्यांना मदत करत असतात. तर अधिपती आणि अक्षराची त्या ठिकाणी जे अधिपतींना भास झालेला असतो तसाच सगळा काही सीन त्या ठिकाणी घडतो. तर अधिपती म्हणतात की खरंच मास्तरीणबाईच्या मनामध्ये असलं आमच्याबद्दल थोडंफार काहीतरी, देवा प्लीज असं काहीतरी कर आणि आमच्या दोघांची प्रेमाची एकजूट कायम राहू दे. तर इकडे ही चंची आणि दुर्गी आता दोघीजण देखील गप्पा मारत बसलेले असतात आणि ह्या दोघींना देखील असं वाटतं मास्तरीणबाईच्या हातातील आरतीचा मान हिसकावून घेतला त्याच्यामुळे सगळं काही त्यांनी जिंकलंच. तर त्यावेळेस मात्र ही चंची देखील म्हणत असते की कसं त्या मास्तरीच्या हातातला मान हिसकावून घेतला आणि आता ह्या घरावरती आता मम्मी तुझंच राज्य चालणार बघ, कारण की ज्यावेळेस तिथं ती भुवनेश्वरी नसेल तोपर्यंत तू राज्य करायचं. त्यावेळेस मात्र भुवनेश्वरी ज्यावेळेस तिथे नाही तोपर्यंत चंची देखील म्हणते की हे बघ आता लवकरात लवकर मी देखील त्या मास्तरीला ह्या घराच्या बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि एकदा ती मास्तरीण ह्या घराच्या बाहेर गेली की ह्या घरावरती माझंच साम्राज्य होईल आणि लवकरात लवकर त्या भुवनेश्वरीला देखील मी या घराच्या बाहेर काढेल आणि त्या अधिपतीला माझ्यासोबत राहायचं असेल तर तो राहील, नाहीतर त्याला देखील ह्या घराबाहेर काढू. मग नंतर त्याच्यानंतर हे सगळं काही वैभव, सगळी काही प्रॉपर्टी आपलीच होऊन जाईल. तर हे सगळं ऐकताना आणि ह्या दोघींना बोलताना खूप बरं वाटत असतं, पण ह्यांना माहीत नसतं की वास्तविकतेनुसार ह्या दोघींनाच घराच्या बाहेर जावं लागणार असतं. तर इकडं आता मास्तरीणबाई बागेतील सगळ्या काही झाडांना पाणी घालत असतात. तर अधिपती म्हणतात की तुम्ही काय करताय, हे आपल्याकडे खूप नोकर आहेत ते करतील ना. त्यावेळेस मात्र अधिपतींना अक्षरा म्हणते की मला हे सगळं करण्यासाठी खूप मजा येते आणि हे सगळं करणं म्हणजे काही नोकरांकडून करून घ्यावं असं काही नसतं, आपण देखील करू शकतो. त्यावेळेस मात्र अक्षरा म्हणते की अधिपती माझं तुमच्याकडे एक काम आहे, मला आता देखील खूप इथं बोर होत आहे, त्याच्यामुळे मी शाळा जॉईन करू शकते का. तर अधिपती म्हणतात की माझी काही देखील हरकत नाही, तुम्ही कधी देखील शाळा जॉईन करू शकता, आईसाहेब माघारी आल्याच्यानंतर मी स्वतः बोलतो त्यांच्यासोबत. तर अधिपती चाललेले असतात. तर अधिपती म्हणतात की मास्तरीणबाईने पुन्हा एकदा माझ्याकडे ओळून पाहिलंच पाहिजे. तर त्यावेळेस मात्र अधिपती रिटर्न चाललेले असतात. तर तेवढ्यात ह्या दोघांचा देखील सीन दुर्गेश्वरी लपून पाहत असते. तर तेवढ्यात अधिपती आता धक्का लागून खाली पडतात. तर अक्षरा पळत येऊन त्यांना उठवते. तर त्यावेळेस
त्यावेळेस मात्र अधिपती म्हणतात की अहो मास्तरीणबाई काय तुम्ही कशासाठी आला इथे. तर त्यावेळेस मात्र अधिपती तिथून चाललेले असतात आणि म्हणतात की जर आम्हाला एकमेकांच्या जवळ यायचं असेल तर बहुतेक पडावंच लागते. पडल्याशिवाय आता मास्तरीणबाईचं काही आमच्यावर प्रेम होणारच नाही. त्याच्यामुळे रोज उठता बसता पडलंच पाहिजे. तर त्यावेळेस मात्र अधिपती तिथून कामाला निघून चाललेले असतात. पण ह्या दोघांचा रोमॅन्टिक सीन पाहून मात्र ह्या दुर्गेश्वरीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. कारण की तिला वाटत असतं की हे दोघेजण एकत्र कसं काय यायला लागले. ह्या दोघांना तर लांब थांबायला सांगितलं होतं ना. तर मित्रांनो आता पुढे मालिकेच्या खूप खतरनाक ट्विस्ट येणार आहे. कारण की मित्रांनो सगळ्यांना तुम्हाला माहीतच असेल की अक्षराने लग्न कशासाठी केलेलं असतं. कारण की तिच्या फॅमिलीची इज्जत वाचवण्यासाठी आणि इराची इज्जत वाचवण्यासाठी. तर अक्षरासमोर एवढं मोठं सत्य आलेलं असतं की इरा प्रेग्नेंट नाही, तिने फक्त प्रेग्नन्सीचं नाटक केलं. तर मित्रांनो तर ह्या दोघींमध्ये देखील एक खूप जबरदस्त वाद होणार आहे. त्याचा एपिसोड उद्या येणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कमेंट्स करायला देखील विसरू नका. धन्यवाद.